नमस्कार. मी डॉक्टर श्रद्धा प्रशांत मोरे, नेत्ररोग तज्ज्ञ, यशोदा हॉस्पिटल आणि नेत्रालय धुळे येथे आपले स्वागत करते. मी आणि माझी टीम सदैव रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतो आणि आम्ही हे जनजागृतीसाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये डोळ्यांच्या विकाराबद्दल आम्ही माहिती देतो आणि काही तुमच्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा देतो. आज आपण मागील भागात आपण समजून घेतलो मोतीबिंदूचे प्रकार कोणते. आज आपण समजून घेणार आहोत मोतीबिंदूमध्ये कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात आणि कोणत्या प्रकारचे कृत्रिम भिंग म्हणजेच लेन्स वापरता येते. ओके. पूर्वीच्या प्रकारे काय व्हायचंय, जुन्या काळात फक्त मोतीबिंदूचं टाक्याचं ऑपरेशन व्हायचं, परंतु ऑपरेशन नंतर आपण लेन्स नाही टाकायचो, त्यामुळे जाड भिंगाचा चष्मा लागायचा. हा अगदी सोडा बॉटलची काच असते ना तेवढा जाड असायचा. परंतु सध्याच्या काळात नवीन नवीन उपकरणं, अद्ययावत शस्त्रक्रिया आणि टेक्नॉलॉजी याच्यामुळे आपल्याला कमीत कमी चष्म्याचा नंबर लागतो आणि दैनंदिन जीवन आपलं सुलभ होतं. मग आता कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या सध्याच्या काळात केल्या जातात? टाक्याच्या शस्त्रक्रिया आता कालबाह्य झाल्या आहेत. बिना टाक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये दोन प्रकार मोडतात. पहिलं म्हणजे मॅन्युअल शस्त्रक्रिया आणि दुसरी म्हणजे फेको शस्त्रक्रिया. मॅन्युअल शस्त्रक्रियेचं दुसरं नाव म्हणजे स्मॉल इन्सिशन कॅटरॅक्ट सर्जरी. यामध्ये 5 ते 6 मिलीमीटरचा एक छेद घेतला जातो आणि त्यातून आपला जो मोतीबिंदू असतो तो पूर्णतः बाहेर काढला जातो. त्या ठिकाणी आपण नवीन लेन्स टाकतो. ती रिजिड म्हणजे नॉन फोल्डेबल प्रकारची असते. दुसरी पद्धती म्हणजे फेको शस्त्रक्रिया. यामध्ये 2 ते 3 मिलीमीटरचा छोटा छेद आपण डोळ्यामध्ये घेतो. यामधून मशीनच्या सहाय्याने अल्ट्रासोनिक एनर्जीद्वारे आपला मोतीबिंदू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जातो आणि हाय व्हॅक्यूमने हे सगळे तुकडे बाहेर काढले जातात. नंतर त्याच छोट्या छेदमधून इंजेक्शनद्वारे फोल्डेबल लेन्स आपण इम्प्लांट करतो. यालाच कृत्रिम भिंगारोपण असंही म्हणतात. या कृत्रिम भिंगांचे म्हणजेच इंट्राऑक्युलर लेन्सेसचे विविध प्रकार आता सध्या उपलब्ध आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे मोनोफोकल लेन्स. मोनोफोकल लेन्स जसं नाव म्हणते तसंच सिंगल फोकस, म्हणजे दूरच्या ज्याही किरणं असतात ते आपल्या नेत्रपटलावर योग्यरित्या एकत्रित होतात, म्हणून आपल्याला दूरचं दिसतं, परंतु जवळसाठी आपल्याला जवळचा चष्मा वापरावाच लागतो. दुसरा प्रकार म्हणजे मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेस. यामध्ये नावाप्रमाणेच मल्टिपल फोकल पॉइंट्स असतात, म्हणजे दूरची, मधल्या अंतरावरची आणि जवळची सगळी वस्तूंची जी किरणे निघतात ती आपल्या नेत्रपटलावर एकत्रित होतात. त्यामुळे आपल्याला दूरचं अंतरावरचं, मधल्या अंतरावरचं म्हणजे हातावरच्या अंतरावरचं, जसं कम्प्युटर किंवा आपण गॅस ओट्यावर किचनचं जे बघतो ते, तसेच जवळची म्हणजेच आपण वाचन करतो, मोबाईल बघतो, ह्या तिन्ही अंतरावर आपल्याला बिना चष्म्याने पाहता येतं. या लेन्समध्ये जेव्हा आपण वापरतो तेव्हा रात्रीच्या वेळी जेव्हा ड्रायव्हिंग करतो तेव्हा आपल्याला कधी कधी लाईटच्या भोवती काही वलय दिसू शकतात. यालाच आम्ही कलर्ड हॅलोज म्हणतात. किंवा कमी प्रकाशात वाचन करताना आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणजेच कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी कमी असू शकते. हे दोन या लेन्सचे मुख्य ड्रॉबॅक आहेत. आता अजून एका प्रकारची लेन्स जी ह्या दोन्ही प्रकारांपेक्षा अजून पॉप्युलर झाली आहे ती म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. यामध्ये आपल्याला दूरची आणि इंटरमिजिएट अंतरावरची म्हणजे मधल्या अंतरावरची नजर चांगली येते, परंतु एकदम बारीक बघताना आपल्याला जवळचा चष्मा लागू शकतो. काही पेशंटना डोळ्यांचा जो कॉर्निया म्हणजे बुबुळाचा भाग असतो तो वक्र असतो, त्यांचा सिलेंडर नंबर जास्त असतो. अशा पेशंटना आपण टोरिक लेन्स सुद्धा वापरू शकतो. टोरिक म्हणजे सिलेंडरचा नंबर आपण कमी करू शकतो. आपल्या दैनंदिन गरजा, शारीरिक आजार किंवा डोळ्यांचे काही विकार तसेच डॉक्टरांचा सल्ला यानुसार आपण योग्य तो पर्याय यापैकी निवडू शकतो. आणि जर काही मदत लागली तर आम्ही यशोदा हॉस्पिटल आणि नेत्रालय तुमच्या मदतीला उत्सुक आहोत. पुन्हा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.